कसं वाटलं? ध्यान सगळ्यांनी केलं? ध्यानाची अनुभूती कशी होती तुम्हाला तुमच्यासाठी? सगळ्यांचे रिप्लाय आनंदाचे येतायत. आणि मला असं वाटतं, की अशा पद्धतीचं ध्यान जर तुमच्याकडे जर रोजच्या रोज होत असेल, तर बाळाला आणि तुमच्या स्वतःला हे शरीरामध्ये किती सकारात्मकता निर्माण करणार आहे, हे लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं, की हे ध्यान रोज झालं पाहिजे. खूप छान वाटले. प्राणायाम आणि ध्यान. थँक यू. थँक यू, थँक यू. तुमचा रिप्लाय माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरला आणि नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला अजून ह्याहीपेक्षा मोठी मेजवानी मी घेऊन येईल. प्रत्येकाने रिप्लाय दिलाय त्याबद्दल खरंच थँक यू. फक्त मला असं वाटतं, की तुम्ही माईक जो अनम्यूट करून तुम्ही बोलायला हवं होतं. बोलला असतं तर मला अजून आनंद झाला असता. कुणी बोलू इच्छितं? मी बोलू का? हां, बोला ना. प्राजक्ता मॅडम बोला. हा, ऍक्च्युली मी थोडं लेट जॉईन झाले, बाहेर गेले होते त्यामुळे. हां, पण नशिबाने मी आपलं आता हे सेशन झालं त्याच्या जस्ट थोडं आधी जॉईन झाले हां, हां. आणि खूप भारी, म्हणजे खूप मस्त वाटलं मला. माझ्या माहेरी सेम असंच शंकराचं देऊळ आहे आमच्या घराच्या मागे आणि बरं. अगदी मला तिथे जाऊन सगळी पूजा करून, आणि चिंचेचं झाड पण आहे अरे तिथेच. तर पूर्ण तुम्ही जे सांगितलं, तुमचा आवाज खूप छान आहे. तुम्ही जे सगळं सांगितलं ना, एकदम असं खरंच प्रसन्न वाटलं आणि तुम्ही म्हणायच्या आधीच चेहऱ्यावर स्माइल येत होतं प्रत्येक वेळी. सो थँक्यू, खूप छान वाटलं. आता सगळ्यांना अजूनही तुमचा हा जो लाभ आहे तो आपल्याला खूप माता भगिनींना करून द्यायचा आहे. ज्या तुम्हाला तुमच्या संपर्कात असतील त्यांना नक्की सांगा. कारण मेडिटेशननी आपल्याला सगळ्या संपूर्ण ब्रह्मांडात शांतता निर्माण करायची, शांतता प्रस्थापित करायची आणि आपल्याला अशीच पिढी जन्माला घालायची, की जी शांत असेल. आपल्याला कलियुगाचा नाश करून सत्ययुगामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मग सत्ययुग जर आणायचं असेल तर प्रत्येक आईने जर ठरवलं, की माझं बाळ असं झालं पाहिजे, ह्या ईश्वरी गुणांचं झालं पाहिजे, ही शांतता नांदायला पाहिजे, तर मग ही प्रक्रिया गर्भात असतानाच घडायला पाहिजे. प्राजक्ता मॅडम तुम्ही रिप्लाय दिला आणि तर ह्या ठिकाणी पहा की ध्यानाचे जे फायदे आहेत तर हे सगळ्यांना होणार आहे. आपण प्रत्येक आठवड्यामध्ये अशाच पद्धतीचं ध्यान घेणार आहोत. काही जे श्वसन प्रकार आहेत, जे काही प्राणायाम आहेत, की जे तुम्हाला बाळासाठी खूप चांगले असतील, तुमच्या स्वतःसाठी खूप चांगले असतील, हे पण आपण सांगणार आहे. ह्याशिवाय आम्हाला अजून ह्याही पुढे जाऊन तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन अजून असं मार्गदर्शन द्यायचंय, की त्या ठिकाणी तुम्हाला आहार नेमका काय घ्यावा, कोणत्या महिन्यात काय घेतलं पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेमच यायला नको, की माझं रक्त कमी आहे किंवा मला मग काही युरिन इन्फेक्शन झालंय किंवा बाकीच्या काही आज प्रॉब्लेम आलेत, असं नाहीच व्हायला पाहिजे. सगळे व्हिटॅमिन्स, सगळं रक्ताचं प्रमाण, ॲनिमियाची कंडिशन तुमच्या शरीरातच नकोय. तुमचं बाळ जर हेल्दी घडवायचं असेल आणि तुम्ही जर सुखरूप बाळ आणि बाळंतीण सुखरूप असावी, यासाठी पहिल्यांदा तिच्या शरीरावर आणि मनावर काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि हे तुम्हाला आता समजलंच असेल, की या प्राणायामाचं महत्त्वही समजलं असेल, मेडिटेशनचंही महत्त्व समजलं असेल आणि अशा पद्धतीची सुंदर ध्यान आपण प्रत्येक आठवड्यात घेणार आहोत. तुमचा रिस्पॉन्स जर अशा पद्धतीने चांगला राहिला तर नक्कीच मला असं वाटतं, की याही पुढे जाऊन मी खूप जे जास्तीत जास्त बेस्ट आहे ते देण्याचा प्रयत्न करेल. पूजा मॅडम तर देतायतच आहे रोज त्यांची मेजवानी. हां, बोला.